नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये। तर आज इथे मी मस्त छोट्या भुकेसाठी किंवा संध्याकाळच्या चहासोबत खाऊ शकतो असा कुरकुरीत पदार्थ बनवलेला आहे। तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 1 छोटी वाटी त्यात रवा ॲड केला आहे। त्यात आपल्याला ओवा, चमचाभर ओवा आहे जो थोडा चोळून घेतला आणि त्यानंतर मी पिठामध्ये ॲड केला आणि कसुरी मेथी घातलेली आहे। कसुरी मेथी पण बारीक करून घ्यायची हातावर आणि टाकायची आहे। तर कसुरी मेथी 3 ते 4 चमचे होती इथे। त्यानंतर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट, जिरे घातले 1 चमचाभर, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सर्व साहित्य एकत्र करायचं आहे आणि आपल्याला 2 चमचे यात तेल ॲड करून घ्यायचं आहे। तेल ॲड करून घेतलं की सर्व सुके जिन्नस आपल्याला आधी एकत्र करायचे, तेलाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे साहित्य। त्यानंतर आपल्याला पाणी टाकून घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी आपलं पीठ मळून झालेलं आहे। हे मी 15-20 मिनिटं मुरवत ठेवलेलं पीठ इथे मस्त मुरलेलं आहे। आता आपण ह्या पिठाच्या मस्त मठरी बनवायला घेऊया। तर आधी तेल टाकून व्यवस्थित मळून घेते। या पिठाला चांगलं रगडून मळून घ्यायचं आहे, कारण जी मठरी आपण बनवणार आहोत ती व्यवस्थित खुसखुशीत बनेल। तर आता यातून आपण एक मोठा गोळा काढून घेऊया। तर हा गोळा व्यवस्थित आपण तयार करून घेऊ आधी आणि त्यानंतर आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी थोडं पीठ लावून घ्यायचं आहे गोळ्याला आणि पोळी लाटून घ्यायची आहे। पोळी खूप जाड पण नको आहे आणि खूप पातळही नको आहे, व्यवस्थित मीडियममध्ये अशी लाटून घ्यायची। आणि इथे मी कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवून घेतली। 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतले आणि त्यात 2 चमचे तेल टाकून त्याची अशी स्लरी बनवली आहे आणि ती ह्या पोळीला पूर्ण लावून घेतली काठोकाठ आणि त्यावर सुकं पीठ टाकून या पद्धतीनं फोल्ड करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला याची चौकोन पोळी लाटायची आहे। आणि ही चौकोन पोळी लाटल्यावर पण आपल्याला पुन्हा त्याला ती स्लरी लावून घ्यायची आहे। तर या पद्धतीने मी पोळी लाटून घेतली आणि ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी पुन्हा त्याला लावून घेतली आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तुमच्याकडे तर तांदळाची पिठी पण चालेल। तांदळाच्या पिठात 2 चमचे तेल घाला आणि त्याची स्लरी बनवा। आणि या पद्धतीने तुम्ही बघितलं असा चौकोन आकार दिलेला आहे आणि हे असे कट करून घ्यायचे आणि अशा आकारामध्ये आपल्याला ह्या मठरी बनवलेल्या आहेत मी त्या काढून घेतल्या। आता दुसरा आणखी एक आकाराचा मी दाखवते। तर पुन्हा एक पोळी लाटून घेतली, त्यावर कॉर्नफ्लॉवरची स्लरी लावून घेतली, सुकं पीठ टाकलं आणि हा रोल व्यवस्थित दाबून वळून घ्यायचा आहे, सुटला नाही पाहिजे। त्यानंतर याला असे कट मारून घ्या आणि हे आपल्याला आता लाटून घ्यायचे आहेत। या ठिकाणी आपले सर्व कट करून झालेत गोळे। आता हे असे जागीच प्रेस करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने मी सर्व करून घेते प्रेस आणि त्यानंतर असे छोट्या छोट्या पुरी लाटून घ्यायच्या आहेत। आपल्याला एकदम हलक्या हाताने हे लाटून घ्यायचे आहेत मठरी। आपल्या मठरी सगळं आता तयार झाले, आपण तळून घेऊया। तर मीडियम गॅसवरतीच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे चांगलं। हाय फ्लेम नका ठेवू, मीडियममध्येच ठेवा, तर ते कुरकुरीत होतील चांगले। आतपर्यंत चांगल्या कुरकुरीत तळल्या गेल्या पाहिजे, त्यासाठी मी या मीडियम फ्लेमवरच मस्त खरपूस तळून घेणार आहे। तांबूस रंग येऊस्तोवर आपल्याला ह्या छान तळून घ्यायच्या आहेत। तर या ठिकाणी आपल्या मठरी तळून झालेल्या आहेत छान, त्यांचा रंग पण बदललेला आहे। तर आपण ह्या काढून घेऊया आता। तांबूस रंगावर मस्त तळून झालेले आहेत आणि आपल्या ह्या मेथी मठरी तयार झालेल्या आहेत। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय।